हडपसरवाल्यांनी पण पाठवायचा आहे एक्स्ट्रा खेळाडू. धन्यवाद. देव मामलेदार चषक 2025 वेदू समाज प्रीमियर लीग सटाणा आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचे प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. श्रीरामपूर वाले दादा लिस्ट पाठवा आमच्याकडे. आहे का? बरं ठीक आहे. नंबर वगैरे सांगा सगळ्यांची प्लेयरांची आहेत. पहिले बोललो होतो नाही का पॅनलिस्ट म्हणे म्हणे घेऊन होतो म्हणे आपल्या बाहेरच्या पोरांना बोललो होतो मी. हो ते स्कोर बोर्ड मध्ये टाकायला पहली गेंद हल्के हाथों से खेला वास्टोक ऑन साइड की दिशा में और मिस फील्डिंग के कारण सेकंड रन के लिए निकल पड़े और यहाँ पे नॉट आउट का इशारा और इसी बीच वहां पे 2 रन पूरे. 2 रनों के साथ श्रीरामपुर टीम ने यहाँ पे खाता खोल लिया है. 4-4 ओवरों का मुकाबला. और इस बार अच्छी गेंद ललचाती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में गई तो सही लेकिन बाद में जमीन पर टपक गई गेंद. यहाँ पे अपील करना चाहते थे हड़पसर के खिलाड़ी लेकिन कई खिलाड़ियों को यह नहीं पता था कि विकेट कीपर के दस्तानों से गेंद जमीन पर गिर गई. रिव्यू वाइड बॉल.
या ठिकाणी वाईटचा इशारा. आणि रन संख्या झाली ती 4. और यहाँ पे अंपायर की अंगुली ऊपर. हड़प सट्टी. तीन बाकी आहेत. तीन चेंडू शिल्लक आहेत अजून. पुन्हा वाईटचा इशारा या ठिकाणी. अच्छा स्ट्रोक, उतनी अच्छी फील्डिंग, लेकिन यहाँ पर एक कैच छूटा. ये कहना गलत नहीं होगा. एक अच्छा मौका था हडपसर टीम के पास कैच लेने का. देखिए एक बार फिर से हमारे कैमरामैन ने जूम कर दिया है और ये आसान कैच ड्रॉप किया है यहाँ पे. और रन संख्या जा पहुंची 6 पर, 1 विकेट के नुकसान पर. इस बार बढ़िया स्ट्रोक, कोई खिलाड़ी मौजूद नहीं और गेंद धीरे धीरे बाउंड्री लाइन की ओर जाती हुई और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. रन संख्या बढ़ती हुई 10 रन. और फुल टच गेंद और यहां पर बढ़िया शॉट खेला. 1 बाउंस, 4 रन. और यहां पे रनों में बढ़ोतरी होती हुई रन संख्या बढ़ती हुई 14 रन, 1 विकेट के नुकसान पर. 6 गेंदों पर 14 रन बटोरे यहां पे श्री रामपुर के ओपनर. सॉरी, एक का खिलाड़ी आउट हो चुका है. पुढचं षटक घेऊन येतोय तो विजय.
रन के लिए निकलना चाहते थे, लेकिन सोचा समझा फील्डर ने गेंद को पकड़ा, इसी के कारण रन लेने से दोनों ने मना किया। अभी भी रन संख्या 14 पर बरकरार। और उधर अच्छी बॉलिंग, बढ़िया कीपरिंग, लेकिन हमारे राइट हैंड बल्लेबाज ने क्रीज से जरा सा भी इधर उधर उन्होंने अपना शरीर का हिस्सा नहीं किया। आपको बता दें, न्यूजीलैंड के साथ खेलते हुए इंडिया ने चौथी ओवर जारी है, 3 ओवर 2 गेंदों पर 15 रन, 1 विकेट खोया है। आउट होने वाले बल्लेबाज शुभमन गिल। इस बार हल्के हाथों से खेला, 1 रन चुराने में सक्सेस रहे। रन संख्या बढ़ती हुई 15। और निश्चित तौर पर यहां पर बहुत बड़ा गैप और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रिवर्स स्विंग खेलने का इरादा, मिस फील्डिंग के कारण यहां पे रन चुराने में सक्सेस रहे दोनों बैट्समैन श्रीरामपुर द्वारा। इस 1 रन की मदद से रनों में बढ़ोतरी होती हुई 20 रन। और इस ओवर की अंतिम गेंद करेंगे विजय। बहुत ही अच्छी गेंद रही और इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति। यहां पे 2 ओवर की समाप्ति पर 20 रन और हमारे डीजे मास्टर इंस्टा पुढचं षटक घेऊन आलाय तो संतोष की पहली गेंद पर एक शानदार स्ट्रोक खेला, खिलाड़ी वहां पर तैनात, लेकिन दूसरे रन के लिए निकल पड़े और आसानी से यहां पे 2 रन चुराए। विकेट कीपर काफी गुस्से में, उनका कहना है कि भाई मेरे पास डालने की कोई जरूरत थी नहीं, आप बॉलर की दिशा में गेंद को फेंकते,
इसका गुस्सा यहां पर निकालते हुए, लेकिन यहां पे 2 रन पूरे हुए, स्कोर डबल 2। और इस बार अच्छी वापसी संतोष द्वारा, पहली गेंद पर 2 रन खर्च किए, दूसरी गेंद डॉट करने में सफल रहे। इस बार एक पर आगे आए और एक अच्छा स्ट्रोक खेला, दूसरे के लिए निकलना चाह निकल गए और यहां पर रन आउट होने का खतरा। न्यू बैटर अमोल। कृपया या ठिकाणी आमचे दोघं अंपायर आहेत, त्यांना मी विनंती करेल, आपण डिसिजन द्यायचा आहे. इथून क्लिअर आम्हाला दिसत नाहीये कॅम्प्युटर मध्ये. तुम्ही तुमचा डिसिजन तुम्हीच घ्या दोघं. या ठिकाणी वाईटचा इशारा. रन संख्या 24, तीसरी ओवर की अभी भी यहाँ पे 24 आता वाईट दिला. अरे आता वाईट पडला ना भाऊ. बढ़िया गेंद.
ठीक आहे. नमस्कार दादा, तब्येत कशी आहे दादा? राईटला खाली घे, टॉस आहे थोडा सिन्नर आमचे. ठीक आहे. घे ना खाली. अरे बाबू भाई ऍडजस्ट कर ना. बॉलर चेंज केला मग अहो, एक बॉल बाकी. ओ दादा, एक बॉल बाकी आहे इथं, एक चेंडू बाकी आहे. सांगा त्यांना पहिल्या बॉलापासून काय काय टाकलेत त्यांनी पहिल्या बॉलापासून. माफ. ओव्हर ओव्हर. और रिव्हर्स स्विंग, आणि या ठिकाणी प्रयत्न होता कॅचचा, परंतु रन आउट. एकच रन घ्या मास्टर. हा 25 रन झालेले दादा, 25. आणि न्यू बॅट्समन मारुती. और यहाँ पर हवाई फायर और गेंद सीमा रेखा के बाद 6 रन. डीजे मास्टर सोना. बहुत बड़ा प्रहार, गेंद सीमा रेखा के बाद 6 रन. इन 6 रनों के साथ 31 रन श्रीरामपुर. और यहां पे रिवर्स स्विंग शॉट खेलने का इरादा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आणि या ठिकाणी
परत 2 रन कंप्लीट केलेले आहेत आणि या ठिकाणी इंडियाची तिसरी विकेट आउट. विराट कोहली आउट. हवा में उधर विराट कोहली और न्यू बॅट्समन मनोज. या ठिकाणी 14 चेंडूंचा सामना केलेला आहे. फक्त 11 रन बनवले विराट कोहलीने आणि आमची अनुष्का भावे खूप नाराज. और इस बार दूसरे रन के लिए निकल पड़े और यहाँ पे आउट का इशारा आता हुआ. 1 ही रन मिलेगा मास्टर जी. या ठिकाणी टोटल रन्स बनलेले आहेत 35 रन. 35 रिव्यू का. ठीक आहे रिव्यू बघा दादा. ओके ठीक आहे ठीक आहे. रन आहे दादा तो. चला 35 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी 24 चेंडू आणि 36 धावा बनवायच्या आहेत. चला क्या कैच पकड़ा है भाई न्यूजीलैंड वाले ने. सचमुच हमारे अनुष्का भाभी ने सर को हाथ लगा लिया. क्या विराट कर दिया तूने आज. पाणी पाजा. खूप कडक ऊन आहे. पंचांना पाणी वगैरे जागेवर पोचवा. पंचांची काळजी घ्या. 2026च्या लीग मध्ये सुद्धा या पंचांनी या ठिकाणी आपला योगदान दिला पाहिजे. या हेतूने त्यांना पाणी पाजा. चला 4 व्हीलर वाले तिकडेच राहा. इकडे 4 व्हीलर आणू नका. या ठिकाणी आत्ताच नाशिकचे आमचे प्रमुख पाहुणे यांचं आगमन झालेलं. धन्यवाद. खास करून ते या
वेदू समाजाच्या या प्रीमियर लीगच्या या मॅच साठी शेवटच्या दिवसासाठी ते या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती लाभली, त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, स्वागत. काय चला बॅट्समन चला. चला आमचे सटाणा परिसरचे लहान लहान मुलं कुरकुरेचा स्वाद घेताना आमच्या समोर. धन्यवाद. खात पित राहा, एन्जॉय करा. मानव दादा मजेत राहा. हडपसरच्या वतीने बॅटिंग साठी किशोर आणि गणेश. चला पंचांनी मॅच लवकर चालू करायची आहे, अजून खूप सामने खेळवायचे आहेत दादा. चला आमचे स्कोरर आहेत, त्यांनाही इथून खूप लांब जायचे. सिन्नर आमचे लाईव्ह आले आहेत, त्यांना जायचं आहे बॉम्बे आणि मला जायचं आहे धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर गावाला. जरा घाई करा. चला या और इस बार बढ़िया स्ट्रोक खेला खिलाड़ी वहां पर तैनात और दूसरे रन की यहाँ पे कोई गुंजाइश नहीं. एक ही रन के साथ यहाँ पे संतुष्ट होना पड़ेगा हड़पसर के ओपनर बल्लेबाज को. इस एक रन के साथ रन संख्या 1.
जाऊ दे ही खुर्ची, तू पण बाहेर जा दादा, आता जा बाहेर. हा बरोबर आहे. आता इथं कोणाला चिव देऊ नका. कृपया या ठिकाणी एक महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीने, हा वेदू समाज आपला समाज आहे, आपल्या समाजाची आणबाण शानचा हा टुर्नामेंट आहे, म्हणून समाजाला आपण सहकार्य नाही करणार तर दुसरा कोण करणार आहे मित्रांनो. म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि चेंडू गेला सीमा पार 4. आजचा भारताचा स्कोर खूप लो आहे. 10 ओव्हर संपलेले आहेत आणि स्कोर आहे फक्त 37 धावा, 3 विकेट. शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली. और इस बार कलाइयों के साथ खेलने का इरादा, और यहां पर विकेट. बहुत बढ़िया. स्कोर झालेला आहे 7. या ठिकाणी हडपसरच्या बॅट्समनला काही कळलं नाही आणि या ठिकाणी त्याला वाटलं सुद्धा नसेल की मी क्लीन बोल्ड होणार आहे, परंतु नशिबाच्या पुढे कोणाचं चालत नाही. 4 चेंडू झालेले बरोबर. बॅट्समन राम. हा 4 चेंडू सांगितले, 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ भैया तुम्हारे नीचे हम जिंदे हैं अभी. बढ़िया स्ट्रोक और उतनी बढ़िया यहां पर कैच, शानदार कैच, अंपायर की उंगली ऊपर, और यहां पर हड़प सर को लगने वाला एक और बढ़िया छटका. शॉट में कोई गलती नहीं थी, शॉट बढ़िया था, लेकिन उतनी बढ़िया कैच वहां पर लपकी श्री रामपुर के सुशांत ने. ये सुशांत का नाम सुनते ही मुझे बॉम्बे के सुशांत सिंह की याद आ गई, जो फिलहाल अभी अपने
इस दुनिया में अभी है नहीं। बहुत बढ़िया एक इंसान था, लेकिन अभी वो इस दुनिया में फिलहाल नहीं है। धन्यवाद। बोलून घ्या ना आता कोणती मॅच आहे त्या दादाला विचारा त्या दादाला विचारा दादा पुढची मॅच मयूर है। और इस बार अच्छी गेंद और यहां पर अंपायर की अंगुली छान बॉलिंग केली या ठिकाणी आणि रन आहेत फक्त 7, 3 विकेट यांच्यामधून का यांच्यामधून जो जिंकेल तो सोलापूर बरोबर का ठीक आहे यांच्यामधून जो संघ जिंकेल तो सोलापूर संघाबरोबर सेमीफायनल खेळणार आहे। ऐकून या मित्रांनो, श्रीरामपूर आणि हडसर यांच्यामधून जो जिंकेल तो सोलापूर संघाबरोबर सेमीफायनल खेळेल। धन्यवाद। आणि सेमीफायनल झाल्यानंतर डायरेक्ट आपण फायनल कडे जाणार आहोत। आजचा हा शेवटचा दिवस असेल या प्रीमियर लीगचा। मला वाटतं आपला डीजे वाला भाऊ अजून सिंगल आहे, त्याला डबलची आवश्यकता आहे। चला या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतोय तो संजू दादा। संजू ऊंचे तगड़े कद के गेंदबाज बॉलिंग मार पर तैयार है। सामने है राइट हैंड बैटर हडफ सर के लिए और यहां पे पहली 6 गेंदों पर केवल 7 रन बने और संजू की इस गेंद को देखा, सोचा, परखा, जाने दिया, अंपायर का इशारा, व्हाइट बॉल। एक्स्ट्रा रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई 8। यहां पर काफी कड़क धूप के बावजूद भी हमारे रोड से आने वाले जाने वाले मैच का और डीबी बरम की कमेंट्री का आनंद लेने के लिए रुक जाते हैं। यही कला है भाई। और इस बार फुल टच गेंद थी, लेकिन बढ़िया यहां पे कनेक्ट नहीं कर पाए, दूसरे के लिए निकलना चाहते हैं और यहां पर आसानी के साथ 2 रन चुराने में सफल रहे। या ठिकाणी आमचे मुंबई भिवंडीहून आलेले लाईव्ह करणारे, युट्यूब लाईव्ह करणारे आमचे मित्र यांचे आजचे यूथ चांगले वाढतायत आणि ते खूपच खुश आहेत। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा, धाव संकेत या ठिकाणी आणि धाव संख्या झाली ती 12। या ठिकाणी आमच्या भिवंडीच्या या युट्यूब
लाईव्ह वाल्यांसाठी सुद्धा अनुष्का शर्माने एक कमेंट केलेली आहे, माझा विराट गेला पण तुम्ही जाऊ नका म्हणे, तुम्ही छान पद्धतीने खेळत राहा. हो ना, हो ना. ठीक आहे. चला या ठिकाणी वाईट बॉल. या ठिकाणी फिल्डिंग टीम साठी आता रिव्ह्यू संपलेले आहेत. कोणी घेतलेला होता? त्यांनीच घेतलेला होता. ठीक आहे. हा बोललो ना फिल्डिंग वाल्यांनी. बोललो बोललो. और इस बार बढ़िया शॉट, खिलाड़ी गेंद के नीचे और यहाँ पर एक आसान कैच लपका. आतापर्यंत या संजू दादाने या ओव्हर मध्ये 5 वाईट केलेले दादा, रेकॉर्ड झालेला आहे तो आजचा. ऑफ साइड मध्ये खेळलेला चेंडू पहिला रन या ठिकाणी क्लिअर केला आणि दुसऱ्यासाठी कुठलाही चान्स नाही या ठिकाणी. या ठिकाणी रन संख्या वाढलेली आहे ती 15. 4 आउट आणि दुसरी ओव्हर या ठिकाणी चालू.
और यहाँ पे पहला रन तेजी से पूरा किया, दूसरे के लिए निकलना चाहते हैं, निकल चुके हैं। और यहाँ पे आसानी से मेरे ख्याल से 2 रन हड़प सर के लिए पूरे होते हुए इन 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई 17। और सेकंड ओवर की अंतिम गेंद करेंगे संजू। अशोकनगर श्रीरामपूर या ठिकाणी 8 आणि 9 मार्च रोजी वेदू समाजासाठी पुन्हा आपल्या सर्वांसाठी टुर्नामेंट त्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे। आपण सर्वांनी मोठ्या संख्येने 8 आणि 9 मार्च रोजी अशोकनगर या ठिकाणी टुर्नामेंट मध्ये सहभागी व्हायचं आहे। और संपली हो, रन संख्या 19, 12 चेंडू आणि 17 धावा बनवायच्या आहेत। 12 गेंदों में 17 रनों की जरूरत मैच जीतने के लिए, हेडअप सर के लिए। 12 में 17 आसान भी नहीं है और उतना मुश्किल भी नहीं है। संजूने मागच्या ओव्हर मध्ये 6 चेंडूंसाठी किती चेंडू फेकले? 11। हा, या ठिकाणी जवळजवळ असं पकडा की 1.25 ओव्हर त्याने एकट्यानेच फेकले। हा, असं 1 रन मायनस आहे ना, मग 1 बॉल। या ठिकाणी आमचे कॉमेंटेटर हिरामन दादा यांना मी विनंती करेल, नाशिकहून आलेले हिरामन दादा कॉमेंट्रीसाठी त्यांनी साऊंड सिस्टीम कडे यायचं। हिरामन दादा प्लीज या, नाशिकहून खास या ठिकाणी। हिरामन दादा, अगर मेरी आवाज को आप सुन पा रहे हो तो प्लीज कमेंट्री के लिए ड्रेसिंग रूम में आए। आइए हिरामन दादा। या हिरामन दादा, आमच्या या सटाणा नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। या दादा इकडे या, बसा। नाही झाली का? बसा बसा, तुम्ही उन्हामध्ये आहेत, बसा थोडं। नाही या या इकडे बसा बसा, मी बाहेर बसा फक्त इथं। हा, वाईट बॉल दिसतोय, कामावर का लक्ष द्या। स्टंपिंग केले, वाईट आहे पण स्टंपिंग साठी तो बघा ना, आपलं बघून ठेवा, जाऊ दे त्यांचं ते जाऊ द्या, आपलं रिप्ले बघून। आमचे सहकारी मित्र कॉमेंटेटर DB बैरम यांचे खूप खूप धन्यवाद। आताच ज्यांचे आगमन झालेले आहे, आमच्या वाईट कॅन्सल आहे का? पंच डिसिजन कळवा। वाईट वाईट
एक अतिरिक्त धाव मिळताना या ठिकाणी हडपसर 11 संघाला. चला, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे की पंचांशी कुठल्याही प्रकारचे वाद घालायचे नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. चला, पंच सामना सुरू करा. फास्ट. आताच टाकळी वैद्य समाजाचे आमचे मार्गदर्शक लक्ष्मण भाऊ शिंदे, टाकळी वैद्य समाजाचे मार्गदर्शक लक्ष्मण भाऊ शिंदे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी सटाणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव घेण्याचाही या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. त्याचबरोबर आमच्या टाकळी वैद्य समाजाच्या आमचे मार्गदर्शक दशरथ भाऊ शिंदे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी सटाणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आमच्या दशरथ भाऊ शिंदेचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आत्ताची ती धावसंख्या झालेली आहे हडपसर 11 संघाची 4 बाद 22 धावा 2.3 षटकात. बावीस धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद 22 धावा. पंच सामना थांबवा कृपया. 1 मिनिट सामना थांबवा. 1 मिनिट किशोर भाऊ, काय तक्रार आहे तुमची? स्कोरर काय म्हणतो? 1 मिनिट पंच सामना थांबवा. चला, थोडं कन्फ्युजन झालं होतं. 1 मिनिट पंच 1 मिनिट पंच निर्णय आहे ना तुम्ही देत जा. इकडं गोंधळ होतोय. 1 मिनिट. आता फायनल धाव संख्या सांगतोय. हडपसर 11 संघाची धाव संख्या झालेली आहे 4 गडी बाद 23 धावा 2.3 षटकात. आता तुम्ही कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन गोंधळ घालू नका प्लीज. कृपया तुमच्या जागेवर बसून घ्या. पंच किती चेंडू झाले? चेंडू किती झाले पंच? 4 का? 4 चेंडू. हे आताच एक डॉट बॉल आहे, 4था चेंडू. थँक्स. सामना सुरू करा. ओके, सामना सुरू करा. 4 चेंडू झाले. 5वा चेंडू.
हॅलो 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 चला पंच किती चेंडू झाले पंच अहो इथं गोंधळ घालू नका पंच किती चेंडू झाले फायनल फायनल 3 चेंडू हा चौथा चेंडू घेऊन येत आहे तो सुशांत चला 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 सामना सुरू करा झाला झाला विषय संपला आता चौथा चेंडू कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन कोणी गोंधळ घालू नका चला चौथा चेंडू सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने 1 धाव पूर्ण 2 धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया धावत होतोय का नाही आणि 2 धाव पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी त्याचबरोबर धावसंख्येत बदल वाढती धावसंख्या झालेली आहे ती 4 गडी बाद 25 धावा 4 गडी बाद 25 धावा चला कृपया गोंधळ घालू नका इथं आयोजकांना विनंती आहे की कृपया गोंधळ घालू नका रिव्ह्यू चेक करताय 1 मिनिट पंच सामना सुरू नका करू आणि हा धावबाद झालेला आहे पंचांना एवढा इशारा करतो का धावबाद झालेला आहे दुसऱ्या धावात आउट झालेला आहे चला चांगलं क्षेत्ररक्षण 1 रन पूर्ण चला गोंधळ घालू नका कृपया हडपसर 11 संघाला 5वा झटका 5वा गडी बाद होताना थांबा थांबा घागू नका इथं हडपसर 11 संघाच्या या ठिकाणी 5वा गडी बाद झालेला पुढचा फलंदाज तो विजय पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो तो धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 24 धावा 2.4 षटकात चला पुढचा चेंडू 10 चेंडूत 12 धावांची आवश्यकता हडपसर 11 संघाला जिंकण्यासाठी 8 बॉलात 12 चेंडू पुढचा चेंडू आणि हा सुंदर असा चेंडू डॉट बॉल सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो या ठिकाणी क्वार्टर फायनलचा हा सामना चालू आहे सुंदर अशी गोलंदाजी आणि या ठिकाणी पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्येत बदल वाढती धावसंख्या झालेली आहे ती 5 गडी बाद 25 धावा या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो सुशांत त्याचा सामना करत आहे तो विजय आणि हा सुंदर असा पटकावलेला चेंडू आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि 3 षटक या ठिकाणी संपलेले आहे धावसंख्या झालेली आहे ती 5 गडी बाद 26 धावा आणि आता केवळ शेवटचं षटक शिल्लक राहिलेलं आहे 6 चेंडूत
10 धावांची आवश्यकता हडपसर 11 संघाला या ठिकाणी जिंकण्यासाठी. चला धन्यवाद दीपक भाऊ. हडपसर आपलं श्रीरामपूर 11 संघाचे प्रशिक्षक दीपक भाऊ. काही चुकीचं नाही बोललो ना. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता हडपसर 11 संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि पुढचा गोलंदाज नितेश शेवटचा षटक घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. त्याचा सामना करत आहे तो विजय. पाहूया विजय आपल्या संघाला विजय करून देतोय का नाही. चौथ्या षटकातील पहिला चेंडू. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. पाहूया जेलबाद होतोय का नाही. आणि अतिशय सुरेख जेल असा घेतलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. राम अमोल काय टाइप करायचं इथं. राम अमोल. हडपसर 11 संघाचा पुढचा फलंदाज तो अमोल. पाहूया अमोल आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो ते. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना रंगलेला आहे. खूपच रोमहर्षक सामना रंगलेला आहे. हडपसर वसेस श्रीरामपूर 11 संघात. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. एक धाव पूर्ण 2 धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावात या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येत बदल. वाढती धावसंख्या झालेली आहे ती 6 गडी बाद 27 धावा. आणि अजूनही जिंकण्यासाठी आता केवळ 4 चेंडूत 9 धावांची आवश्यकता हडपसर 11 संघाला फायनल मध्ये धडक मारण्यासाठी. आणि जेल सुटलेला आहे यष्टीरक्षकाकडून. पाहूया धावात होत्या का नाही. आणि हा धावा झालेला आहे. यांनी फायनल मध्ये धडक मारलेला आहे. त्यांचा अंतिम सामना होणार आहे. पाहूया अंतिम सामन्यामध्ये त्यांना त्यांच्याशी टक्कर देणार पुढचा चेंडू. सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. आणि हा चेंडू सीमारेष
टाकळी 11 संघ 4M बॉयज यांनी कालच फायनल मध्ये धडक मारलेला आहे. पाहूया अंतिम सामन्यात टक्कर द्यायला कोणता सामना या ठिकाणी फायनल मध्ये पोहोचणार आहे याची उत्सुकता सगळ्या प्रेक्षकांना. सुंदर असा पटकावलेला चेंडू आणि पाहूया चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि दोन्ही कर्णधारांना कृपया विनंती आहे, सोलापूर 11 संघ आणि हडपसर 11 संघाच्या दोन्ही कर्णधारांनी कृपया टॉस साठी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. सोलापूर 11 संघ आणि हडपसर 11 संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, त्यांनी टॉस साठी कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. 1 मिनिट वेळेची कमतरता आहे. विजय भाऊ ऐका, कमतरता आहे. फक्त टॉस उडून घ्या, कर्णधारांना पाठवून द्या पुढं. हडपसर वर्सेस सोलापूर यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना रंगणार आहे.